विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे, नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे, जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म. अय्यो अय्यो अय्यो, कोण आहे एवढ्या रात्री म्हणते मी. अयो वैजंता, मी गुंडप्पाचा बाप. अय्यो 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 एनरी, तुम्ही आहात एवढ्या रात्री. अयो आधी दार उघड की ग. अयो वैजंता. होय होय होय. अयो अयो महादेवा महालिंगराया. अयो अयो. मी सांगितलेले काम करून आलात ना. अयो वैजंता, आधी पाणी तरी दे म्हणतो मी. काम. अयो आधी काम. अयो अप्पा. आय गंडप्पा. रे तुला काय झालंय रे तट्या? अयो त्याच्या मनात भीती बसली, त्याचं मांजर होणार म्हणून. ते देव पण कुकू फेकला अंगावर, म्हणे तू मांजर होईन. ए तात्या, अरे गप्प बस की रे जरा, काही बडबडतो. आधी मला सांगा, काम न करताच परत कसे आलात. अयो कसे आला आता म्हणजे. अय्यो, त्या बाळूला सोबत घेतल्याशिवाय घरी यायचे नाही म्हणून सांगितले होते. त्याचे काय झाले? सापडला का तो बाळू? अयो सापडला म्हणजे शोधला म्हणतो मी त्याला. अयो तात्या, शोधला आपण. अयो अय्यो, मग कुठे आहे? अयो येतोय. हे खोटं बोलत आहे तव्वा. हो छोट मालक, असं म्हणू नका. इथं तुकडे पडले पायाचे चालून चालून. अयो आम्ही खरंच बघून आलो त्याला. बघितले ना, मग सोबत का घेऊन आला नाही तर म्हणते मी. हो त्याचं काय झालं तू. ए पोपटा, मी सांगतो की रे. अयो त्याचे काय झाले वैजंता, येणार की बाळू अकोळ गावात परत येणार बघ. कधी आणि कशावरून? अयो मी सांगतो म्हणून जरा तरी विश्वास ठेव म्हणतो मी वैजंता. अय्यो हे तर त्या, अरे काय चालले तुझे मध्ये मध्ये. जरा गप्प बस की रे. हो ग, जा तुझ्या घरी. ये. ए तात्या, सकाळी ये, आपल्याला बाळूच्या घरी जायचंय. स्वागताची तयारी करायची बघा. अय्यो वय वय. पण मी काय म्हणतो, मी इथंच कुठं तरी झोपू का? मला लय भ्या वाटतंय हो. कसली भीती वाटत आहे रे? ओ छोट मालक, माझं खरंच मांजर झालं तर मग. म्याऊ. तुझ्या शेपटीला दबा बांधीन बघ. ए तात्या, अरे जा की बाबा घरी, सुखी राहा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. येतो गठुड येतो. चला आत, अय्यो कशाला. सांगते. हो का. अय्यो चला. चला. लय लांबून चालून आलो आहे, घरला जातो. ते बघ, काठी बघितली ना. काय करणार आहे त्याचं. जाऊ का? नग तात्या, आता सांग पडदेशी, कुठं गेला होतास आणि कशाला गेला होतास? काय सांगू दे बाप्पा, लय त्रास देतो तो पंच. मी नग नग म्हणत होतो तरी मला घेऊन गेला तो. कुठं रे? कुणकेश्वरला. कशा पायी गेला होतास ते सांग. अहो खूळ लागलं त्या पंचाला, बाळूला हुडकीत होता. कशा पायी रे? तेच तुम्ही त्याला धमकी दिली आहे ना व. आता त्याला बाळू आधार वाटतो. मग सापडला का बाळू? होय.
कुठं आहे आता? ते ठाव नाही आता. देवप्पाच्या आण घेऊन सांगतो. देवप्पा हं, पूजा करावं लागते याची आता. घ्या करायला. अहो खरं सांगतो या, तर आमच्या संग नाही आला, पर तो येणार नक्की. म्हणजे तू बी सामील होतास बाळूला परत आणायच्या कटात. माझा काय संबंध? हं? नाही. मंगळ याची पूजा करायला घ्या. तू मायाप्पाचा पोरगा आहेस ना? होय ओळखला का मला? होय. बाळू नाव आहे ना तुझं? होय. तर तुम्ही कोणत्या गावचं म्हणायचं? म्या गारगोटीचा हाय. बरं बरं, आमच्या गावावर आला का? अरे होय तर. समधी तुझी वाट बघत्यात. अरे कुठं कुठं हुडकत्यात तुला. ते ठाव आहे मला. मी तिथं नाही तर समद्यासनी माझी आठवण येते या. मी तिथं होतो तर मला गावाच्या बाहेर दाडायचं बघत होती. अरे डोसक्यात राग ठेवू न ग. घरला जा. उगा आई बापाला तारस न ग. होय, मी त्यांच्यासाठी चालू आहे. मला बी तेवढं कळतंय की. आधी घरला जा. कुठं बी जाऊ न ग. ते बघू, ते काय सांगता यायचं नाही. अरे एकला फिरत असतोय आज. भ्या नाही वाटत का तुला? का काय होतंय? मला काय वाघ खातोय का माणूस? अरे चोर दरोडेखोर असतात वाटत. तुम्हासनी भेटलं का? कोण? तेच चोर दरोडेखोर. तर मला कसली भेटतात? न माझ्यापाशी काय त्यासनी द्यायला? मग काय माझ्यापाशी गबाड आहे असं वाटतं होय तुम्हासनी? तू काय बोलायला ऐकायचं नाही. घरला जा बिगी बिगी. होय. मला बी दूध पाहिजे. मला बी भूक लागली आहे. देणार, तुला बी देणार. पोरीसनी कशा पाहिजे दूध? हवं राहू दे की. पोरीबाईंना बी दूध दुभतं पाहिजेच की. थांब देते. अरे बा, सकाळ सकाळ कुठं निघाला आहेस? बाळूला ओळखतो. जा तो लांबाच. पोरीसाठी वाहनाची झोय लागल्या नाही, पोरासाठी करावं लागतं. हवं. बसा आणि आधी दूध घ्या. बा, बाळू आला ना, पहिल्यांदा मॅच बोलणार आहे बघ. म्हणजे बाळू मामांची भांडणार आहे का? मोठी बहीण आहे त्याची म्हणून रागवणार आहे नुसतं. या आठवडाभर तरी बाहेर असेल. तू सापडलं बिगर येतच नाही. म्हणजे आता तुम्ही बी जीवाला घोर लावणार? दोन्ही बाजूनी बोलतेस माझ्या बाळा. अगं पर म्या काय म्हणती, जायला कशाला पाहिजे? येईल की त्यो. कसं हाय, सुंदराचं समाधान व्हायला हवं. तो असाच आला आयुष्यभर बोलत राहील मला. काहीतरीच आदनं मधनं सांगावं धाडत राहा. कुठं हाय काय हाय ते. वय बर जावय बापू. या येत नाही तवर जायचं नाही कुठं. हा? अहो कशाला कशाला, लई काम पडली आहेत तिकडे. तिथं जाऊ, राहू, खाऊ पिऊ. जावई म्हणलं पाहुणचार आलाच की. आणि तुला बी इथं लई काम पडत्यात बघ. ऐकलं हाय तुम्ही घरला काय म्हणलात ते?
तुम्ही जावा बर का, आम्ही हाव इथं. कसं आहे, दुःखात आपल्या माणसामध्ये असाय पाहिजे. हा येतो मी. अय्यो गुंडप्पा, आपण चाललो बाळूच्या घरी. तिकडे गेल्यावर नो शाउट, ओनली स्वीट स्वीट टॉकिंग. किती भारी इंग्लिश बोलतात अप्पा. अय्य थँक्यू रे गुंडप्पा. आपल्याला जायचं आहे ना, मग आपण थांबलो काय? अय्यो, जगातली कुठलीही स्त्री असली तरी तिला तयार व्हायला खूप वेळ लागतो बघ. आता ह्या वाईट सवयीला आपण काहीच करू शकत नाही. अय्यो काय काय बोलत होतात? परत बोला एकदा. अय्यो मी अय्यो विनोद विनोद केला. असं बराच अनुभव दिसतोय. अय्यो वैजंता, ते आपलं असंच. चला की मग आता. अय्यो मी तात्याला बोलवलं होतं, आलाच नाही म्हणतो मी. आता दरवेळी तो तात्या कशाला पाहिजे म्हणते मी. अय्यो माझा मित्र की तो तात्या. वैजंता कितीही रागवलो तरी सगळी कामे करतो बघ माझी. अय्यो अय्यो, हे कोण आहे रे? कोण तिकडे? जी बोलवलं. अय्यो तात्या आला नाही. नाही. अय्यो अय्यो. मांजर. अय्यो मांजर नाही, तात्या आहे तो. इंद्री, अहो काही काय बोलताय? अय्यो घात झाला वैजंता, घात झाला. त्या देवप्पाने केले की हो तात्याचे मांजर म्हणतोय मी. अय्यो अय्यो, अरे ए तात्या, अरे आता तुझे लग्न कसे होणार म्हणतो मी. अय्यो, आम्ही तर शाकाहारी. अय्यो कोंबडीची तंगडी कोण देणार म्हणतो मी तुला. चला गुपचूप. अय्यो चला. काळजी घे रे तात्या. अय्यो, आणि घरातले दूध पिऊ नकोस बघ. अय्यो बाळूची आई, तुम्हासनी एक सांगू का? पटल का? अहो सांगा की. गाव देवीची वाटी भरा आणि सांगा बाळूला घरला येऊ द्या म्हणून. जत्रा दर साली भरतोच की आम्ही वट्टी. अगं त्यांनी त्यांच्या लेकासाठी वटी भरली ना, मग बघ कशी काम करते देवी आई. बरं बरं भरू की. माझ्या बाळूसाठी मी हे बी करत. आणि काल तो मंगळू भेटला होता, त्याच्याकडे बी एक डाव घेऊन जावा. एकदा नाही म्हणून सांगितलं ना व. मग आय आपण जाऊ. हा, मला बी दाव एकदा द्या बाप्पा. मला बी त्याच्या पाया पडायचं आहे. माझे गुडघे लई दुखतात. मग त्याला त्यो काय करील? पाय बी दाबून देतोय तो. तुम्हासनी नाही जायचं ना, आता तर मला जायचं आहे. बरं आता बाळ मामा येतील ना व. येईल तवा खरं वय. त्यो आला की पांडुरंगा आणि हलसिद्धनाथाच्या नावानं पूजाच घालणार आहे बघा मी. पर आय, या येळाला तू मध्ये पडू नकस. चांगला सरळच करते बाळ्याला. समद्यांच्या जीवाला नुसता घोर लावून ठेवला आहे. पण मला एक समजलं नाही, ज्यासनी बाळू नग होता त्या पंचाचं आणि अक्काचं मत बदललं कसं? अहो तेच तर. आता यात बी बाळूचं काय हाय का?
पण लोकच त्याला जाऊ देत ना, त्याला काय करायचं? तो यायच्या आधीच त्याची काळजी वाटायला लागली आहे बघ. आता पुत्र समध्या गावाला समजला आहे बाळू येणार म्हणून. खरं सांगताय सा? अहो हे पंच आणि त्यांच्या माणसांनी पसरवला आहे. ते बाळूला भेटलं होतं ना, हं? मग सोडून का आलं, हं? का खोटं बोलतात ते? येईलच कसा बाळू? कशाला जीवाला घोर लावताय? थांबा की 2 दिवस. आणि आता बाग गेला आहे ना व, मग होईलच काहीतरी. आजी मला बी असं वाटतंय बाळू मामा येतील म्हणून. तुझ्या तोंडात साखर पडेल बघ सत्यवा. आजी बाळू मामा आल्यावर तू काय करणार? अगं गोडधोड करल आणि नवी कापड बी करीन. मला सांग तुला काय पाहिजे? तिला आणि मला काय बी नग. येऊ दे बाई एकदाच बाळू. नाही तर आलो या ते कुणासनी नाही कळत. जो तो आपल्या नादात आणि कामात आहे. एकमेकांशी बोलायला बी येणार नाही कुणासनी. मी बी नाही बोलणार कुणाला. या बरा आणि आपलं शिकत. हे सपान हाय का खरं हाय? गंगे अगं जेवाय वाढ, भूक लागली आहे. ते आणून देते. जावई बापू. या 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 पंच बसा बसा. गंगे ओ सासूबाई आय पंच आले आहेत. अयो नमस्कार नमस्कार. अयो नमस्कार. अयो मयप्पा कुठे दिसत नाही म्हणतो मी. बाळूला हुडकाय गेला आहे. अयो कशाला? अयो मी गेलो होतो की हुडकायला. अय्य हुडकायला नाही, शोधायला. अय्य सगळ्या गावची मला काळजी की हो. पण या सगळ्यांचा विश्वास तर बसायला पाहिजे की नाही? अय्य पण नाही नाही तसं नाही. पर ते येत नाही तर बघाय तर पाहिजेच की. अयो मी स्वतः भेटलो की बाळूला. कुठं? अयो कुणकेश्वराला. अयो मी त्याला विचारले इकडे काय म्हणून. तो म्हणतो अंघोळ करायला. अय्यो अय्यो अंघोळ करायला कुणकेश्वराला. अय्यो पंच मी हितली नाही. पर तुम्ही बाळूला तुमच्या संगत घेऊन याय पाहिजे होत. अय्यो बरोबर की तुमचे. पण आता बाळूने ऐकायला पाहिजे की नाही? तो येईल तेव्हा खरं खोटं कळलंच की. अय्यो तो आला की सांगेलच की आम्हाला भेटला म्हणून. अय्यो ताते बी होता ना संग. अय्यो होता की, पण आता त्याचे झाले मांजर. हा म्हणजे देवप्पाने केली त्याचे मांजर. काय? अय्या होय त्या देवप्पानी तात्याचे मांजर केले. आजी हे खरं आहे का? असं कुठं असतंय का? सत्यवा गबस. अय्यो तुम्ही काय आलो होतो? तो बाळू येणार, त्याचं स्वागत जोरात करायचं म्हणून आलो होतो. चल बाबा लय काम पडलेत. माती आणायची आहे. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. बाळू बाळू हे बाळप्पा, अरे कधी आला? आणि हे काय काय आहे? अरे तू परत येणार हे आमासनी ठावच होतं बघ.
बर घरला जायचं नव इथं काय हाय म्या नाही घरला येणार. हा अरे ये बाळू, अरे आईबाची किती परीक्षा घेशील र? नाता भाऊ उगा तू काय बी बोलतोयस बघ. अरे ये आता अख्खं गाव गोळा व्हायचं आणि ते मायप्पाला आवडायचं नाही. वय वय म्या काय बी केलेलं बाला नाही आवडत. आता हे काय नवीनच खुळ डोसक्यात घालून घेतलंस? अरे बाबा, हे असं आईबाप मिळायला भाग्य लागतं. चल पांडुरंगाचं नाव घे आणि ये खाली. हा बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चला या खाली या. नाता भाऊ तुम्हाला नाव घ्या सांगितलं आणि म्या हे नाव घेतलं बघ. वय वय हे नाव किती बियाणा घेतलं तरी गोडच आहे. वय वय पर मला खाली यायला सांगू नग. पाहिजे तर मी अजून एकदा जयघोष करतो. अरे बाळू, नाथा भाऊ यो असा नाही ऐकायचा. म्या याच्या घरला जाऊन सांगतो. वय वय तुझा हा? मी थांबतो हातात. अरे बाळू, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अयो तुम्ही काल होतो तर बाळू येणार, त्याचं स्वागत करायचं जोरात. अयो हार तुरे घालायचे गळ्यात, शनईचं उघडे वाजवायचे जोरात, फुलांच्या रांगोळ्या काढायच्या दारात. हे समजा कशा पायी घ्या. अहो आम्हाला पण बाळूचे कौतुक आहेच की हो. ऐकलं का? चांगली बातमी आहे. बाळू आला हाय. खरंच? कुठं आहे? ते गावदेवीचं मंदिर आहे नव, त्याच्या शिखरावर आहे. मंदिराच्या शिखरावर? होय. अरे सहजासहजी थोडाच येईल त्यो. अयो मी बोललो नव्हतो बाळू येणार म्हणून. अयो आला. इंद्री, अहो चला की लवकर. स्वागताची तयारी नाही, आधी त्याला आणूयात तरी. अय्यो चला. अय्यो. मायप्पा, ए मायप्पा, अरे हा बघ. हाळ्या बाळ्या, अरे तू हित. अरे मायप्पा, बरं झालं तू आलास. महाजूला तुझ्याच घरात धाडलाय. अरे बाळू काय केलं? खालीच ये ना. बाळ्या, अरे मी तुला हुडकाय बाहेर चाललो होतो आणि तू हित आहेस. आणि देवळाची वर काय आहे? मी इथंच थांबतो, तुझा आप गुमान खाली उतर. तिकडे तुझी माय जीव खातीये माझा. नाही. बाळ्या ऐक की जरा, काय करावं. बघितलं का? आता काय बोलायचं? अहो मला बी काय कळना. त्याला खाली तरी बोलवा. हे बाया, अरे काय हे? खाली ये. नाही, मी खाली नाही उतरणार. अरे
इतक्या दिवसांनी आला आहेस आणि हे काय हाय? ये खाली ये की. आय मी थांबतो इथंच. हे बाळू, अरे आई बापाला किती त्रास देशील? काय करायचं काय त्यांनी? त्यांचा आणि आमचा बी विचार कर की. गंगूताई तू का आलीस? बघितलं का वर बसून चौकशी करतोय. काय कराव? काय म्हणावं तरी काय या खुळ्याला? अवा काय रीत भात काय हाय का नाही? अयो, आता मी काय म्हणते, काय बाळू इतक्या दिवसांनी गावात परत आलाय, ही आनंदाचीच बाब आपल्या सगळ्यांसाठी. आपण सगळ्यांनी त्याला समजून घेतलं पाहिजे. काय हो? अय्य अगदी बरोबर म्हणतो मी. हे बाळू, बाळप्पा, अरे सगळे वाट बघतात की रे तुझी. बाबा ये की रे खाली, ये की रे. आणि तुम्ही कुणकेश्वरच ना का आला? अय्यो अय्यो कालच आलो की कुणकेश्वराहून. अय्यो अय्यो बघितलं का म्हणतो मी, बघितलं का? अय्यो भेट झाली होती आमची, भेटला होता मला बाळू कुणकेश्वराला. मी त्याला म्हंटल होतं घरी परत ये म्हणून. विश्वास बसला का म्हणतो मी. ते कुठं दिसेना, कुठं आहे त्यो? त्याचे मांजर झाले आहे. अय्या देवप्पानी त्याचे मांजर केले. अरे बाळू, सगळे बोलवत आहेत तर ये की रे खाली. आता कसं सांगू यासनी? बाळू, अरे तू कुणकेश्वराला जाऊन आलास ना, तुझ्या पाया पडायचं आहे. आम्ही वारकरी कुणी पंढरपूरला जाऊन आला की त्याच्या पाया पडते. अय्या ये की खाली ये. नाता भाऊ बराबर आहे तुमचं. या मंदिराच्या कळसावर बसलो आहे, पाय तशी पाया पडलं तरी बी चालेल की. ऐकलं का ना आता भाऊ, आता काय करायचं? हे बाळ्या, ती काठी बघितली ना? गप मग खाली उतर बघू. बाळू, अरे हे काय खूळ आहे तुझं? तू खाली ये, तू घरला चल. मी गोडाधोडाचं जेवण करते, तुला नाव माकू घालते. चल ये खाली ये की. मग खातो की म्या, इथं घेऊन ये. अरे आय, बाळू मामा देवाच्या कळसावर का बसले आहेत? सत्य हे कळस नाही, हे माझं शिखर आहे. इथं मला कैलास बी दिसतो या. अय्यो कैलास. अय्यो कैलास दिसतो, कैलास. अय्यो ए आम्हाला पण बघायचं रे कैलास. येऊ का म्हणतो वर? बरोबर बोललात तुम्ही. ए बाळू, ये की रे खाली. कुणीतरी वर जा आणि बाळ्याला खाली घेऊन या म्हणते मी. अय्यो नाथा भाऊ, अय्यो लावा की शिडी आणि घेऊन या की म्हणतो खाली म्हणतो मी. ये बाळू खाली ये. बाळू, राय की र, ये की खाली. अय्यो सावकाश आहे, सावकाश.
सिद्धनाथाच्या नावानं सिद्धनाथाच्या नावानं सिद्धनाथाच्या नावानं बघितलं नवा काम करून करून पार निबर झाला आहेत हात. आता मी तुला काय बी काम करू द्यायचे नाही बघ बाळू. राब राब राबला आहे माझं ले. पर आता कुठं बी टाका याला कशात कमी नाही पडायचा. बा तू सांगशील ती समधी काम करेल म्या आणि उद्या म्या तुझ्या संघ शेताकडे येतो. अरे माझा हातपाय धड आहेत अजून. तू काम केलं नाही तर चालेल पण माझ्या डोसक्याला ताप देऊ नको म्हणजे झालं. आणि बाळू मला हे आधी सांग, चंदूलाल शेटजीकडनं घरला का नाही आला? डोसकं गार करा गेलो होतो. समुद्रात आंघोळ केली तेव्हा बरं वाटलं बघ. हितलं थंड पाणी चाललं नसतं का? हाय कुणकेश्वरच्या समुद्रात जे हाय ते हितन हाय. हेच वागणं आणि बोलणं बंद कर. आमासनी काय बी कळत नाही. बाळू तुझ्या मोर हात जोडून पाया पडतो म्या. हे समज तुला कसं जमत र? तुम्हाला मी जमल की माझ्या संग राहा. काय ना ग माझं पोरग बिघडल. हे बघ बाळू, तू तुझ्या घरला आणि आम्ही आमच्या घरला. हा अहो मी बी येणार आहे तुमच्या घरला. बाळूची आई कसं बोलतोय बघा बाळू. बाळू ग बस की वाईच. अनप आता आला हायस गावातली समधी विचारत्याल पार घरातच थांबायचं आणि लई कुणाशी बोलायचं नाही समजलं. गंगे मीठ मौर्या ह्याची दृष्टच काढते. आणते. बाळ मामा आम्ही समधी तुमची आठवण काढत होतो. बाळ तुम्ही आम्हाला विसरला भाई. मला बी समध्यांची आठवण येत होतीच की पर काय करणार. तो सालगडी असतो या त्याचं दुःख त्यालाच ठाव. मला इकडे यायचं होतं पण येता आलं नाही. घे वय. बाळ्या तू आला नसता तर माझं काय खरं नव्हतं बघ. जलंबर ऐकायला लागलं असतं का तुला कामावर का दाडलं म्हणून. बर बा एक सांगतो मी तिकडनं जाऊन आलो म्हणून बरं झालं. गंगे हातच बोलत बसणार आहेस का? चूल पेटवाय घे. वय 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 म्या घेते. चल गंगे चल. माझ्याकडे असं काय बघताय? मला काय दोन शिंग आले आहेत वय? अयो थांबा की रे थांबा. अयो दहा की रे तिकडे. झाले एकदाच आहे पार पडले की हो. पर जे काय झालं ते बरं झालं बघा. अयो पण बाळू असाच आला नाही. अयो मी गेलो त्याला शोधायला कुणकेश्वराला. अय्यो अय्यो चालत उपाशी तापाशी. अय्यो तेव्हा कुठे सापडला तो.
यायला तयार नव्हता बाळू, पण यांनी समजावले म्हणून आला बघ. अय्यो बाळू तसा खूप गुणी. मी सांगितले आणि त्यांनी लगेच ऐकले. मोठ्या लोकांबद्दल त्याच्या मनात खूप आहे बघा आदर, म्हणतोय मी. अय्य आणि आम्ही बाळूचे स्वागत खूप मोठे करणार होतो बघा, अय्य पण तो अचानक आला आणि राहिलं सगळं. पण बाळू देवळावर कशा पायी बसला होता ते काय कळलं नाही. अय्यो तेवढे विचारायचे नाही बघा, तेवढे सोडून द्यायचे. अय्य बाळू गावात आला तेच खूप महत्वाचे. काय आता एक दिवस बाळूला वाड्यावर बोलवूया. अय्यो माझं गुंडू, बोलवू की मग तुम्ही दोघे खेळा, काय सोबत सोबत. पंच एक विचारू का? तुला खूपच प्रश्न पडायला लागले की रे माधू? ते तुमच्यावर तात्या होता ना व, तो काय दिसेना. अय्यो मी पण त्याला शोधतोय की रे, पण कळत नाही कुठे गेला, काही कळत नाही बघ. अय्यो बहुतेक त्याचे झाले की हो मांजर. मांजर? माणसाचं मांजर कसं होईल? अय्यो मला पण तसंच वाटत होतं, पण माझ्या समोर देवप्पानी दिला की हो त्याला शाप, करतो म्हणून तुझं मांजर. अय्यो इंद्री काही बोलू नका. असे कुठे असते काय, उगाच आपलं काहीतरी. खरेच असणार, कारण ती मांजर अप्पांच्या पायात घुटाळते. अय्यो मी म्हणतो आता तात्याचं लग्न कसे होणार म्हणतो मी. होईल की, एखादं मांजर आणून द्या तात्याला. पुरे झाले आता, चला. आणि सगळ्यांना सांगा बाळूला कुणी त्रास देऊ नका म्हणून. अय्यो आता ऐकलेच की तुमचे सगळ्यांनी म्हणतो मी. तात्याचा विषय काढला आणि आला की होता त्या. अय्यो तात्या. तात्या, ए तात्या, अरे कुठं येणतो एकला? काही खाल्लं का नाही? अय्यो मला हेच कळत नाही की तात्याला पान खूप आवडते. अय्यो पण देणार कसे म्हणतो मी. चला आता, काहीतरीच तुमचे. चला. अय्यो हे तात्या, एक तास फिरू नकोस गावात, चल की रे वाड्यावर. अय्यो नाही तर लोक त्रास देतील बघ तुला. अय्यो पंच आम्ही बोलतो तात्याशी, तुम्ही या, काय बी काळजी करू नका. काय पण कौतिक, खुळेपणा निसता. बोल, माझं तो डोसकं चाल ना बघ. देवळाच्या कासावर जाऊन बसतो त्यो, काय त्या बाळाचं एवढं कौतिक. पुण्यांदा पळून जाईल याची भीती असालच ना. चांगला फटके मारत आणाय पाहिजे होता घरला, म्हणजे सुधारला असता त्यो. आपण कोण बोलणार बाबा, आपण पडलो बाहेरच. जाऊ दे ना, जास्त त्रास करून घ्यायचा नाही, बिन घोर राहायचं. पर त्या बाळ्या आल्यामुळं चूल येळेत पेटते का बघ, नुसतं कौतुक करत बसल्या. आज बी तसंच होतंय बघ, भूक निभत नाही आपल्याला. मग बायकोला सांग भाकर दे म्हणून. होय, नग राहू दे. घाबरला का काय? तसं नाही, करल ती. एकदा बाळाचं कौतुक करून झालं की पेटल चूल. एक ध्यानात ठेव, नुसतं बसून राहायचं नाही, काम करायचं हाय. काम करायचं? डोसकं काम करी नका. देवप्पाकडे जायचं आहे ना. वय 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 मग सत्यवाचं काम करायचं हाय. वय वय. असा का उभा आहेस? वाईट बातमी आहे. यो देवप्पा चांगल्या वाईटाच्या पुढे चालला आहे. बोल. बाळू आला आहे गावात.
मंगळू अरे असा का उभा आहेस? वाईट बातमी आहे. यो देवप्पा चांगल्या वाईटाच्या पुढे चालला आहे. बोल. बाळू आला आहे गावात. याला 5वीलाच पुजला आहे माझ्या. निस्ता आला नाही तर गाजावाजा झाला आहे त्याचा. म्हणजे देवीच्या देवळावर जाऊन बसला होता. लोकांनी वाटलं तो असाच बसला आहे, पण नाही. त्याला चांगलं ठाव हाय. म्या देवी आईला हुडीकतो हाय. आणि आता तर मला देवी आईची चाहूल बी लागली आहे. तेव्हा तो तिच्या शिखरावर जाऊन बसला, कारण म्या मध्ये येऊ नये म्हणून. आणि तो पंचन आका त्याच्या पुढं पुढं तो गावात आला तर समजाच नाही एवढा आनंद झाला आहे का विचारू नका. अरे नाचू दे, किती नाचत्यात ते. गाठ माझ्याशी हाय म्हणावं. अहो पण समजाच नाही असं वाटतं आहे का तो बाळू त्यांच्या संग आहे. हे साधं सुधं नाही राहिलं आता. ही लढाई आहे मंगळू, लढाई. आणि ह्यात कोणाचा तरी जीव गेल्या बिगार. हे कोड सुटायचं नाही. अहो ते बाप्पा अजून किती लोकांचा जीव घेणार आहेत. आधीच एवढ्या लोकांनी मारलं आहे का त्याचा हिशोब नाही. आणि त्यात पुन्हा गोऱ्या सरकारचं राज्य आहे. पकडून फाशी देतात लगेच. मग एक काम कर, त्या गोऱ्या सरकारच्याच कोणाला तरी घेऊन ये इथं. म्या आणि कोण? अहो मला कोकणाच्या बाहेर तरी उभं करताल का? काय बी बोला लागलात का? त्यांचं कोणी इकडे येत नाही का? अहो दिस बदलले आहेत देवाप्पा. पोरं शाळात चालले आहेत. लोक पुस्तकं वाचतात. आणि काय नाही तर कीर्तन प्रवचन ऐकतात. ह्या समजा गोष्टीमध्ये कोणाचा भरोसा राहिला नाही आता देवाप्पा. अरे लोकांचं राहू दे. मला ठाव हाय म्या काय हाय ते. तू फक्त एक काम कर, गावात काय घडतं ते इथं येऊन मला सांग. मग म्या बघितो काय करायचं ते. चल. बाळा एवढ्या वेळेला जड गेला आहे पण माघार घेत नाही देवाप्पा. म्या जर ह्याच्या जवळ असंच राहिलो तर आयुष्यात जाईल माझं फोकाफोकी. बाळू आता तुला समधी काम येत असतील ना? लय राबलो आहे बघ. गायसनी आंघोळ घालायच्या, शेण एका ठिकाणी ठेवायचं, गुरासनी चारा पाणी द्यायचं, दळायचं, कुटायचं, लाकडं फोडायची. लय काम केली आहेत बघ. काय विचारू नग. पर बाळू मामा तुम्ही पळून का गेला? मी पळून नाही गेलो, सांगून गेलो. इथं शेठ जे आलं होतं काय म्हणलं? तुला न्यायला आलं होतं ते. बरं झालं बाबा, मी कुणकेश्वरला जाऊन आलो होते. एकलाच गेला होता? होय. ह्या नाही वाटलं? आता त्यात भ्यायचं काय? समध्यास विचारत वर काढत गेलो. तिकडं कोण होतं तुझं? कशा पायी गेला होतास तिकडं? अंगाची लाई लाई होत होती रागानं. समुद्रात गेल्यावर डोसकं गार झालं. म्हणजे तुम्हाला पोवाई येतं? वय तिकडे समधी तुम्हाला उडकत्यात आणि तुम्हाला त्याचं काय नाही. आणि सरळ घरला येता येत नाही होय? आणि देवळाच्या कळसावर का बसला होता? तो देवीचा कळस आहे. देवीला भेटाय ना ग वय. ती झोपली आहे, तिला जागवाय ना ग. आता याचं सुरू झालं. बाळू मामा म्हणून तुम्हाला खुळ म्हणतात. बाळू आता आलास तर गप गुमान राहा, समजलं का? वय आजी किती रडत होती तुमच्या पायी. आता मी आलो आहे. मी तर काय बी करत नाही. मला देवापाकडे घेऊन जायचं म्हणत होता बा. तुझ्या बाला तर खुळच लागला आहे. आणि सत्य काय बी झालं तरी त्या देवपाकडे जायचं नाही. पण मी काय करू? तू काय बी करू नको. काय करायचं ते मॅच करतो.
महादेवा अय्यो महालिंगराया अजून काय काय करायचे म्हणतो प्रपंचासाठी अय्यो इंद्री अय्यो काय झाले पुढे काय करायचे ठरवले म्हणते मी. अय्यो ठरव की म्हणतो मी काय घाई घाई अहो घाई म्हणूनच विचारते. पुढे काय करणार ते सांगा. अय्यो जेवण मग वाम कुक्षी आणि मग झोपणार लंच फर्स्ट अय्यो अहो, हातातोंडाशी आलेला घास असा जाऊ देणार की काय. अय्यो माझ्या आई असा कसा जाईल म्हणतो मी. अव्वा अप्पा तुला आई म्हणाले. तो बाळू गावात परत आलाय. चार चौघात मला काही बोलता आले नाही, पण एक सांगते, त्या देवप्पा विषयी आता गावात वाईट पसरवलं पाहिजे बघा. अय्यो अय्यो कोणी कुणी काय तुम्ही. अय्यो अहो देवप्पाकडे गावातलं कुणी जायला नाही पाहिजे असे फरमान काढा म्हणते मी. अय्यो असंच केलं पाहिजे असंच केलं पाहिजे. अय्यो आपल्याला धमकी देतो की काय तो देवप्पा. अय्यो वैजंता त्या तात्याच देवप्पाने जसे मांजर केले तसे आपले काही केले तर चिमणी कावळा पोपट बुर. ओ तो फिरत असेल इकडे तिकडे तात्या त्याचं काय. अय्यो नाही नाही तात्याचे खरंच मांजर झाले. इंद्री आधी मी सांगितलेलं करा म्हणते मी. मरू द्या त्या तात्याचं. अय्यो वैजंता किती डोकं खातेस. खाणार खूप खाणार. अहो तुम्ही काही करत नाही ना मग अजून खाणार. अय्यो अजून काय करायचं म्हणतो मी. तुमच्याकडून काही होत नाही बघा. आता मीच विचार करू की काय म्हणते. अव्वा तू अगदी गुरुजी सारखं सांगत आहेस. अय्यो गुंडप्पा तुझी आई माझी गुरुच की रे. अय्यो मी काय म्हणते, आधी त्या बाळूला विश्वासात घ्या आणि आपले काम करून घ्या. आपले पद गेले तर कोण विचारणार. अय्यो अय्यो बसू का. बसू नका झोपा. अय्यो झोपा. अय्यो अयो चालूच आहे अजून. आहे थांब, मी आज जाऊन खडसावून विचारतो काय चाललं आहे म्हणून. काय म्हणत होता? नाही आतमध्ये काय चालू आहे ते विचारायला येत होतो. अहो माझा भाऊ आला आहे. समधे आतमध्ये आहेत आणि तुम्ही इथं काय बसलाय. आता आतमध्ये तुमचं चालू आहे, आम्ही काय करणार. मग तुम्ही काय बाहेरच आहेसा का. आत येऊन काय करणार आम्ही. हवं तुमच्या आईला तरी समजावून सांगा की. होय बरं दिसतंय का हे. आपलं जे भांडण आहे ते घरला हिथं तरी धड वागा की. मग काय बाळूची आरती वावाळायची का आम्ही. अव ते मी आवं बाळे. तर घरच्यांना कसं वाटल तुम्ही इथं बाहेर बसलाय ते. ध्यानात येतंय माझ्या बाळू आल्याचा तुम्हासने आनंद नाही झाला. आमासनी कशाला आनंद होईल. सकाळ धरणं बघतो या बाळ्याला खडसवायचं सोडून कौतिक लावलंय. किती कौतिक करायचं याला काही मोजमाप आहे का नाही. आम्ही त्याला समजावून सांगणार. पहिल्याच दिवशी मारायचं का काय. ए गंगे ते जाऊ दे, तुम्ही चूल पेटवा आणि आम्हाला जेवाय घाला जा. सकाळच्याला तर न्याहारी झाली, दूध दिलं. अगं पोटात कुठं गेलं ते बी कळना. समद देते पर आधी आज चला. तू आहे मोर आम्ही येऊ. हवं तुम्ही तरी चला की. हा बर चालू द्या तुमचं. भूक लागली की मग यात सांगतेस तुम्हाला. कुठून गळ्यात मारली माझ्या. सत्ते ए सत्ते बस इकडे मदत कर मला.
जीव भांड्यात पडला बघ माझा गंगे. माझ्या बी जीवाला घोर होताच बघ. सासरी होते तर कधी एकदा येते आणि तुमसनी भेटते असं झालं होतं. पर बाळूकडे बघितलं का? त्याला त्याचं काय हाय का? अगं एकाच आईच्या पोटातनं जन्माला आल्या ती. त्या बाळूचं समज वेगळंच आहे. पर आय आता पहिल्यासारखी वागू नगस. त्याला भ्या नाही वाटत कुणाचं. तुझं तरी वाटू दे. माझं आणि ब्या झालं. आता तू तसं म्हणलं म्हणजे झालं. पर आय आता मोहर काय करणार आहेस बाळूच? आता काय करू? नाही म्हणजे बाळू गावात आलाय पर काय तरी नवीनच सुरू झालं आहे बघ. वय मला बी कळते ते. आणि तू सांग बाळू गप बसल असं तुला वाटतंय का? नाही म्हणजे बाळू कसा आहे ते तुला बी ठाव आहे. तो काय तरी खोडी काढणारच बघ. म्हणून तुला आधीच सांगून ठेवते. वय आता तर आला हाय त्यो. बघू कसं काय करायचं ते. नाही बा काय बोलला आणि तंटा सुरू झाला तर मला काय बी बोलू नकस. म्हणजे आज परत पहिल्यासारखा तंटा करणार? तुझं बाळू मामा काय साधा आहेत का? बाला राग येईल असं आता तरी त्यानं काय वागू नये असं वाटतंय बघ मला. अगं तू बाला बी समजून घे की. उगा सारखं त्याच्या नावाचं खापर फोडल्याला मला नाही आवडायचं. आय मला लय भूक लागली हाय. तुझ्या हातची भाकर खाया दे. वय तेच करती हाय. ये इकडे ये. मला बी भूक लागली आहे. तुला बी देत. ये तू बी मोर ये. तव्यावरनं ताटात टाक भाकरी. टोपलीत नग. बिना बाळू गरम गरम हाय. लय दी झाला अशी भाकरीच खाली नाही बघ. मला बघू. वय तुला बी देते. भाकरी सारखीच भाकर आहे. तुला नाही कळायचं ते. घराच्या बाहेर पडलं की आईची किंमत समजते. एवढं फक्त ध्यानात ठेव. सुंदरा आता पडतो बघ वाईच. हवं काय हे? घरात जावई बापू हायत, गंगीची सासू हाय आणि पडता काय? काय सांगू, बाळ्या घरला आला आणि समजा ताण गेला. आता थकलो बघ म्या. हवं असं म्हणून कसं चालेल? अजून लांब लंका गाठायची हाय. नाही आता कटाळलो बघ म्या. असं वाटतंय आता काय बी नका. मला काही कळत नाही का? पर असं म्हणून नाही चालायचं. अजून बाळूला आणि भीमाला लई मोठं करायचं हाय आणि असं थकून नाही चालणार. मी हाय नव तुमच्या संग. किती बी विचार केला तरी बाळ्या असं का हाय हे कोड काय सुटत नाही. अव पर हा विचार करा की का बाळू दुसरीकडे कुठे गेला नव्हता नव. देवाच्या दारातच जाऊन आला. मग सांगा बरं, लेक गुन्हे हाय की नाही माझा? तुझं ऐकलं का बराबर वाटतंय. माया जास्त आहे तुझी बाळ्यावर. बाळ्यावर नाही, समद्यांवर माया आहे माझी. माझ्या लेकीवर हाय, नातीवर पण हाय. आणि उठून बसा बरं आता.
मला तुम्हाला एक सांगायचं आहे. जरा पाठ टेकली का आहेस तुझं? जावई बापू आणि गंगीची सासू यांच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे. का चोऱ्या करतात का काय? तुमचं बिना समजूनच घेत नाही तुम्ही. डोसक्याला ताप आहेच काहीतरी. वय आणि तुम्हाला ध्यान ठेवायच पाहिजे. सांग. जावई बापू आणि गंगीची सासू नादावली आहेत. सत्यवाला ते देवप्पाकडे घेऊन जायचं म्हणून. याड लागलं का काय त्यास? थांब मी बोलतो. तुम्हाला बिना कसं सांगू कळत नाही मला. आता बोलून काय होणार आहे का? तंटा होणार मग काय? अरे मग काय करू? सांगते, सत्यवाला आम्ही त्या भूताकडे घेऊन जाऊ द्यायची नाही. तर सबुरीनं लेक नांती हाय आपली, त्यासनी दुखावून कसं चालत? काय जावई बापू ऐकते आलं तर सासूबाई ऐकायची नाही. ध्यान ठेवायला लागल. हा बर, मी जाते. तुम्ही पडा पाहिजे. अरे झोप घालवली तू. या काय पडतोय आता? पांडुरंगा, हालसिद्धनाथा, ध्यान असू दे र बाबा. आय चला आज जाऊ. चल. ए थांब. कोण आहे ते? कोण आहे? डोळं फुटला का काय तुझं? अरे त्यो बघ ना त्यो. अगं हा तर मंगळू आहे. हा देवप्पाचा माणूस. असं का? थांब थांब. हा मी येतो. मंगळू. या की बाहेर. अहो म्या बाहेर आलो समध्यासनी कळल की. समजू द्या की मग. अहो समध्यासनी समजल्यावर मग मी देवप्पाकडे कसं येणार? आता कसं बोललात बरं? तेच सांगाय आलो आहे. देवप्पानं बोललेलं आहे तुम्हासनी. काय सांगता? मग उगाच असंच कोणाला बोलित नाहीत. लय लोक वाट बघत्यात तेव्हा कुठं भेट होती. वय वय. पण तुमचं नशीब चांगलं आहे बघा. स्वतः देवप्पानं बोलून घेतलं आहे तुम्हासनी. काय काय म्हणत काय होतं देवप्पा? आता ते तुम्ही त्यांचं तोंड नाही का? पण तुमच्यासाठी एकदम चांगली बातमी आहे बघा. अगं आयो होय का? हे कोण माय हाय होय तुमची? हा आहे माझी. हा मग त्यासनी बी घेऊन या संग. पर कुठं आणि कधी यायचं? रातच्याला या. माळरान आहे ना हो, त्याच्या मागच्या बाजूला. वाट बघतो मी. हा हा. पर माझं बी एक काम आहे देवप्पाकडे. ज्यांची कामं असतील ना हो, समध्यासनी घेऊन या. चाल. समधी कामं करते देवप्पा. बर येतो मी. हा राम राम. याला पाया काय झालं काय माहित? दाजी, त्या मंगळूशी काय बोलत होता? काय नाही, हेच कसं हाय काय हाय आपलं असंच. त्यांच्यापासून लांब राहावा. लांब राहावा म्हणजे? आम्ही काय तुला विचारून बोलायचं का कुणाशी? अगं आय हळू बोल जरा. उगा बोबाटा न ग. ए मी घाबरत नाही कोणाला. काय झालं जावई बापू? काय नाही, तुम्ही नका ध्यान देऊ. तर आमासनी कुणाशी बोलायचं असेल तर तुम्हासनी विचारून बोलायचं का? अहो असं काय म्हणतायस? इशारा तुमच्या लेकासनी. बाळ्या काय म्हणताय? वा, मंगळू आला होता.
आणि दाजी त्याच्याशी बोलत होत